कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे। धरण क्षेत्रात देखील धुवाधार पाऊस सुरू आहे। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा वाढ झाली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 19 फूट 10 इंचांवर पोहोचली आहे। पंचगंगा नदीवरील 10 बंधारे पाण्याखाली गेले। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून घेऊया। भूषण, आपण पाहतोय या ठिकाणी आता पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये चांगली वाढ झालेली आहे, काय अपडेट? नक्कीच गेल्या 3 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार बॅटिंग आहे ती सुरू आहे। विशेषतः जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस आहे तो कोसळतोय आणि सगळ्याच नद्यांच्या पाणी पातळीमुळे त्यामुळे वाढ होताना बघायला मिळते। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ होताना बघायला मिळते। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 19 फूट 10 इंचांवर पोहोचलेली आहे। त्यामुळे या नदीवर असणारे जवळपास 10 बंधारे जे आहेत ते आता पाण्याखाली गेलेले आहेत। ही राजाराम बंधारा परिसरातील दृश्य आहेत। आपण बघू शकतो की राजाराम बंधारा काल सायंकाळीच पाण्याखाली आहे तो गेलेला होता आणि त्यामुळे या मार्गावरून जाणारी वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे आणि दुथडीवरून ही पंचगंगा नदी आता वाहताना आपल्याला बघायला मिळते। आणि त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीचा पाऊस गेल्या 3 ते 4 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात विशेषतः जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पडतोय ते पाहता या नदीच्या पाणी पातळीमध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते। आणि त्यामुळे एकूणच जर आपण पाहिलं तर जिल्हा प्रशासनाकडून देखील आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याच्या सूचना नदी काठावरील गावांना देण्यात आलेल्या आहेत। नद्यांच्या पाणी पातळीमध्ये विशेषतः धरणांच्या पाणी पातळीमध्ये देखील आता समाधानकारक वाढ आहे। अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या